इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रिंग रोड हायवे क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांचे इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनाचा दुसरा दिवस. मुख्यमंत्र्यांची लेखी भेटीची वेळ मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. रिंग रोड बाधित आणि हायवे क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काल शेतकरी मुंबईकडे पायी मोर्चाने निघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार होते. तसेच 28 ऑगस्ट रोजी शेतकरी महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधून ओवाळणी करत आपल्या संसाराचे आणि वडिलोपार्जित जमिनीचे रक्षण करण्याचे भावनिक आवाहन करणार होत्या. मोर्चाची परमिशन मागितली होती, परंतु आमची परमिशन मुंबई पोलिसांनी नाकारल्यामुळे नाशिक पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी डिटेन केलं. अहो, या राज्यामध्ये चाललंय काय? शेतकरी जो कष्टकरी शेतकरी जो तुम्हाला जगवतो त्यालाच तुमच्याकडे यायला जर आंदोलन करावं लागत असेल, रात्रभर या ठिकाणी अख्ख्या महिला या ठिकाणी उपस्थित होत्या, अख्खे शेतकरी या ठिकाणी झोपलेले होते. गिरीश भाऊ, आपण आपल्या घरी मस्त रक्षाबंधन साजरं करता, ह्या लाडक्या बहिणीचे प्रश्न कोण सोडवेल? मुख्यमंत्री महोदय, आपण फार संवेदनशील मुख्यमंत्री आहात. आपण प्रत्येक गरिबाच्या प्रश्नाची तुम्हाला जाणीव आहे, म्हणून आम्ही आज हे गुलामगिरीचं पुस्तक हातात घेऊन या ठिकाणी बसलोय. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांची व्यथा या पुस्तकातून मांडली होती. त्याच गुलामगिरीमध्ये आज आम्ही सगळे, माझ्या मते सगळे शेतकरी वावरतोय. शासनाचं धोरण बदलणार कधी? शासन आमचं ऐकणार कधी? आम्ही मागण्या काय केल्या आहे? जी अलाइनमेंट आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या चिंतावर आणि एकम कंपनीला आपण त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलं असताना त्याच अलाइनमेंटवर नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद खरेदी करताय, भूसंपादन करताय. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे एकीकडे दाखवायचं आम्ही कारवाई केली आणि दुसरीकडे त्याच भ्रष्टाचाराच्या अलाइनमेंटवर तुम्ही खरेदी करताय. हे काही योग्य नाही. योग्य मोबदला इतर गावांना मिळाला पाहिजे. अर्ध्या गावात रेट देतात, अर्ध्या गावाचे कमी करून टाकतात. हायवे नंबर 29 मध्ये तुम्ही फुकट जमिनी मागताय शेतकऱ्यांकडे. ज्या ठिकाणी प्रांताने तुम्हाला आदेश केलाय की याचं भूसंपादन करणं गरजेचं आहे, ते तुम्ही सोडून तुम्ही जबरदस्ती भूसंपादन करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि खपवून घेत नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला लेखी आश्वासन मीटिंगचं देणार नाही, तोपर्यंत इथून एकही आमचा शेतकरी इंदिरानगर पोलीस स्टेशन सोडणार नाही, आमचा संकल्प आहे. जमिनीला योग्य मोबदला मिळावा, चुकीची अलाइनमेंट बदलण्यात यावी आणि शेतकरी प्रतिनिधी, अधिकारी, संबंधित मंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. मात्र मुंबई पोलिसांनी पायी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे नाशिक पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सहकुटुंब सहपरिवार इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. NC न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.